नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रामध्ये मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 1 नोव्हेंबरपासून प्रकल्प सुरू होण्याची शक्यता. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदतीच्या कर्जाला थक हमी देण्याचाही राज्य शासनाचा निर्णय. भारताचा आर्थिक विकास दर जगातल्या इतर वेगवान अर्थव्यवस्थेच्या तुलनेत झपाट्यानं वाढण्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिले संकेत. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा कृती आराखडा तातडीनं तयार करून या कामाला गती देण्याचे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचे निर्देश. आणि भारत आणि न्यूझीलंड दरम्यान हॉकी मालिकेतली दुसरी लढत आज होणार. आणि आता सविस्तर वृत्त. रत्नागिरीतला दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून आवश्यक सवलती द्यायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे येत्या 1 नोव्हेंबरपासून प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे गाळप हंगाम 2015-16 मध्ये राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदतीच्या कर्जाला आणि त्यावरील व्याजाला थक हमी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान मुंबई मेट्रो मार्ग 2 आणि मेट्रो मार्ग 7च्या अंमलबजावणीलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी 12,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दहिसर पूर्व ते डीएन नगर या भागाचा समावेश आहे, तर मेट्रो मार्ग 7मध्ये अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या उन्नत मार्ग प्रकल्पाचं काम अपेक्षित आहे. भारताचा आर्थिक विकास दर जगातल्या इतर वेगवान अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये झपाट्यानं वाढण्याचे संकेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नुकत्याच जारी केलेल्या अहवालात दिले आहेत. पुढच्या वर्षी भारताचा विकास दर 7.5% पोहोचणार असून चीनच्या 6.3% विकास दराला तो मागे टाकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेनंही भारताचा यंदाचा विकास दर जगातला सर्वात वेगवान विकास दर असल्याचं सांगितलंय. जगामध्ये सध्या आर्थिक मंदी हा चिंतेचा विषय आहे आणि यासाठी विकसित आणि विकसनशील देशांनी त्यांच्या विकास आराखड्यांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचंही या परिषदेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शहर विकास मंत्रालयानं तातडीनं घेतलेल्या पुढाकारामुळे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या 88 शहरांनी स्वतःसाठी विशेष कृती योजना कार्यान्वित करण्याच्या उद्देशानं सल्लागार कंपन्यांची निवड केली आहे. या योजनेमध्ये ईशान्येकडची आणि केंद्रशासित प्रदेशांमधली उर्वरित 10 शहरं देखील या आठवड्याच्या अखेरपर्यंत सल्लागार कंपन्यांची निवड करण्याची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरकडून अद्यापही प्रत्येकी एका शहराची निवड बाकी आहे. शहर विकास मंत्रालयानं निविदा प्रक्रिया जलद गतीनं राबवल्यामुळे सल्लागार कंपन्यांची निवड लवकर करणं शक्य झालंय. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एका विशेष स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोत्तम 20 शहरांची निवड करून त्यांना चालू आर्थिक वर्षात अर्थसहाय्य पुरवलं जाणार आहे. जर्मनीतल्या गुंतवणूकदारांना मेक इन इंडिया उपक्रमामध्ये सहभागी होऊन भारतामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते बंगळुरू इथं इंडो जर्मन व्यापारविषयक शिखर परिषदेत बोलत होते. उद्योग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावांना सरकारनं त्वरेनं मंजुरी दिली असं त्यांनी सांगितलं. भारतीय गुंतवणूकदारांचं जर्मनीमध्ये स्वागत असून या दोन्ही देशांना डिजिटलायझेशनच्या क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध असल्याचं जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जर्मनी G4 देशांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमधल्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहतील असंही त्या म्हणाल्या. राज्यातल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा कृती आराखडा तातडीनं तयार करून या कामाला गती द्यावी असे निर्देश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या राज्यभरातल्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थेची निवड करून 15 ऑक्टोबर 2015 पर्यंत जिल्हानिहाय समित्या गठीत कराव्यात.
आणि 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान त्या जिल्ह्यातल्या प्राथमिक, माध्यमिक, प्रौढ आणि निरंतर शिक्षणाधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, NSS, NCCचे प्रतिनिधी यांच्या जिल्हानिहाय बैठका घेऊन आपापल्या जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याबाबत कृती आराखडा तयार करावा अशा सूचना तावडे यांनी दिल्या. 30 ऑक्टोबर 2015 पर्यंत तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी निश्चित करून त्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या जंगलामध्ये वाघांची संख्या ही देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी व्याघ्र संवर्धनाच्या कार्यक्रमाला चालना देण्याची जबाबदारी सर्वच नागरिकांची आहे असं मत राज्याचे व्याघ्रदूत आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं आहे. 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशामध्ये वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्त मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथं वन विभागाच्या वतीनं वन्यजीव सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. व्याघ्र संवर्धनाच्या जनजागृतीसाठी आपला आवाज आणि आपल्या चेहऱ्याचा उपयोग होतोय, ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे असं अमिताभ बच्चन म्हणाले. वन आणि व्याघ्र संवर्धनाबाबत चंद्रपूर इथलं ताडोबा आणि मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन प्रकल्पाचा विकास करण्याचा संकल्प असल्याचं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. राज्य शासनानं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये एका महिन्यामध्ये 1 लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यापैकी सुमारे 50,000 झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यावेळी दिली. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागातल्या रजिस्ट्रेशनला विशेष कामगिरीसाठी स्कोच स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक डॉक्टर एन रामस्वामी यांनी पुण्यात याविषयी माहिती दिली. प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थांना स्कोच फाउंडेशनतर्फे गौरवण्यात येतं. राज्यामध्ये रजिस्ट्रेशन विभागाअंतर्गत अत्यंत कमी वेळात घरांच्या व्यवहारांची नोंद केली जाते. त्यामुळे जाण्या येण्याचा तसंच कागदाचाही खर्च वाचतो. त्या अनुषंगानं रजिस्ट्रेशन पर्यावरणपूरक असल्याचंही रामस्वामी म्हणाले. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत खतं आणि पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन करत वाशिममधल्या डोंगर किन्हीतल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विविध पिकांचं भरघोस उत्पादन घेतलंय. वाशिम जिल्ह्यात बहुतांश शेतीत सोयाबीन या एकाच पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. मात्र सतत एकच पीक घेतल्यानं जमिनीचा पोत तर कमी होतोच, परंतु उत्पादनातही घट होते. ही समस्या लक्षात घेत डोंगर किन्ही इथल्या एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात क्रॉप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ऑटोमेशन युनिटचा वापर करत पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. या युनिटमुळे पिकांना आवश्यक तितकंच खत आणि पाण्याचं नियोजन करणं शक्य झालं आहे. यामुळे मजुरी तर वाचतेच, शिवाय पाण्याचीही बचत होते. वेगवेगळ्या पिकांची माहिती घेतली. त्यानुसार मग आम्ही एक 8 ते 10 पिकाचा प्रयोग आमच्या शेतावर केला. त्यामध्ये केळी, पपई, मिरची, अद्रक, हळद आणि कॉटन, त्यासोबत भाजीपाल्यामध्ये कोबी ही घेतलेली आहे. आता या सर्वांची मॅनेजमेंट करण्यासाठी आम्ही एक नवीन क्रॉप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी, ज्याला ऑटोमेशन युनिट म्हणता येईल, हे आम्ही अडॉप्ट केले. त्याची व्यवस्थित माहिती घेतली आणि आमच्या शेतावरती आम्ही उभारले. त्या युनिट मार्फत प्रत्येक पिकाला पाहिजे तेवढं पाणी, पाहिजे तेवढं खत, आवश्यकतेनुसार त्याची मॅनेजमेंट आम्ही केली. या युनिटसाठी 10 लाख रुपये इतका खर्च आला असून वाशिममध्ये प्रथमच असा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. पीक पालट पद्धतीला आधुनिकतेची जोड देणारा देशमुख यांचा हा प्रकल्प इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरू शकेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसलेली शासकीय यंत्रणा आता शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी जोमानं कामाला लागली आहे. यामुळे लवकरच शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी होईल असं मत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केलं आहे. वाशिम इथल्या जिजाऊ सभागृहामध्ये ग्रामपातळीवर काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या मंथन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. शासनाच्या प्रत्येक घटकांना आपला अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याप्रती सहकार्याची भावना ठेवल्यास शेतकऱ्यांना जगण्याचं बळ मिळतं. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यानं शेतकऱ्याला सहकार्य करण्याचं भावनिक आवाहन तिवारी यांनी यावेळी केलं. या मंथन सभेमध्ये ग्रामपातळीवर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक उपस्थित होते. प्रदूषण म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशा न्यायानुसार मानवाच्याच हानीला कारण ठरणार आहे.
प्रदूषण म्हटलं की सर्वांसमोर हवा, जल आणि ध्वनी प्रदूषणाचं चित्र उभं राहतं. त्यात आता प्रकाश प्रदूषणाचीही भर पडली आहे. पृथ्वीनं मानवाला वरदान दिलं, स्वच्छ हवा दिली, शुद्ध पाणी दिलं, शांती दिली आणि सुंदर जीवन दिलं. ती आहे म्हणून आपण आहोत. हे आहे का आपल्या लक्षात? आपण मानवाने काय दिलं तिला? प्रदूषणाचा विळखा. ध्वनी, जल, वायू असं सर्वांगानं आपण तिला प्रदूषित करत सुटलोय. कशासाठी? तर आपल्याला आपला विकास करायचा आहे, यासाठी. माणसाने स्वतःचा विकास करताना सृष्टीचा विनाश होतोय हे लक्षात घेतलं का कधी? याचे परिणाम आपल्याच मुलाबाळांना भोगावे लागणार आहेत. हे भयान वास्तव किती जणांच्या लक्षात येतंय? गगनचुंबी इमारती, इमारतींची अंगणं देखील सिमेंटनं बंदिस्त आणि नद्यांमध्ये सांडपाणी, स्वच्छ हवेत धुराचे लोट, शांतीला चिरणारी कर्णकर्कशता आणि दिव्यांचा लखलखाट. हा विकास की आपलीच पृथ्वी नामशेष करण्याच्या दिशेनं उचललेली पावलं? जल, वायू, ध्वनी प्रदूषणाच्या या विळख्यात प्रकाश प्रदूषणाचीही भर चांगलीच पडली आहे. प्रकाशाच्या प्रदूषणाने तर सारी सृष्टीच झाकोळली आहे. त्यामुळे आपल्यासाठी आता चांदण्या आणि काजवेही चमचमत नाहीत. या विकास गंगेत आपण मात्र सारेच सुखेनैव वाहतोय. पण खरं तर आपण या विकास गंगेचं प्रदूषण करतोय हे लक्षात घेऊन प्रत्येकानेच आपल्या कृतीतून तातडीने उपाययोजना करण्याची आज नितांत गरज आहे. आणि हे का करायचं? तर आपल्याच भावी पिढीला सुखाने जगता यावं यासाठीच. हिंदी राजभाषा संसदीय समितीनं काल पुण्याचा दौरा केला. 6 खासदारांचा समावेश असलेल्या या समितीनं आकाशवाणी, सीडॅक, बीएसएनएल, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि एअरफोर्स अथॉरिटी अशा विविध कार्यालयांचं निरीक्षण करून हिंदी विकासाच्या प्रगतीची माहिती दिली. या समितीसाठी पुणे आकाशवाणीच्या वतीनं सांज सुहानी या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य प्रशासनातल्या सहकार विभागातल्या 4 कार्यालयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आली. या प्रमाणपत्रांमुळे पारदर्शक कारभाराला प्रोत्साहन मिळतं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात सांगितलं. शासकीय कामकाजामध्ये सर्वोत्तम आणि पारदर्शक पद्धतीचा वापर केला तर लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हायला मदत होते असंही ते म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 4 सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यामध्ये यजमानांनी काल भारताला 2-0 असं नमवलं. नेल्सन इथं झालेला हा सामना एकतर्फी झाला. त्यापूर्वी न्यूझीलंड अ संघाबरोबर झालेले दोन्ही सराव सामने मात्र भारताने जिंकले होते. मात्र मुख्य संघाबरोबर झालेल्या लढतीमध्ये भारताला काही प्रभाव पाडता आला नाही. या मालिकेतला दुसरा सामना आज होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळामध्ये उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प पुनरुज्जीवित करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 1 नोव्हेंबरपासून प्रकल्प सुरू होण्याची शक्यता. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदतीच्या कर्जाला थक हमी देण्याचा राज्य शासनाचा निर्णय. भारताचा आर्थिक विकास दर जगातल्या इतर वेगवान अर्थव्यवस्थेच्या तुलनेत झपाट्यानं वाढण्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिले संकेत. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा कृती आराखडा तातडीनं तयार करून या कामाला गती देण्याचे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचे निर्देश. आणि भारत न्यूझीलंड दरम्यान हॉकी मालिकेतली दुसरी लढत आज होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.